धुळे शहरातील साक्री रोड भागात गुटख्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या कारवाईत सुमारे 2 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची धुळे जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली। त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। या आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की साक्री रोड येथे इसम नामे राकेश भारतलाल रेलन याने त्याच्या राहत्या घरी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे। खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकास कारवाई करण्याचे आदेश केले। त्यानुसार पथकाने साक्री रोडवर राकेश भारतलाल रेलन याचे राहत्या घरी गेले असता त्याने सहमती दर्शवल्याने घराची पाहणी केली असता घरामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला व तंबाखू मिळून आली। या कारवाईत 2,09,316 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 328 सह अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी शिंदे आणि पारदी यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एक इसम आहे राकेश भारतलाल रेलन हा किराणा व्यापाराचा धंदा करतो। याच्या घरामध्ये जो प्रतिबंधित गुटखा आहे महाराष्ट्रात तो त्याच्या घरी साठवलेला आहे। तर त्याच्या घराची सर्च केली असताना आपण एकूण 2,09,000चा राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला हा आढळून आलेला आहे। त्याला आपण अटक केलेली आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याने तो माल सुरत गुजरातवरून आणल्याचं निष्पन्न होतं। त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत। लोकनायक न्यूज